नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शक्तीपीठच्या नवीन आरेखनाविरोधात पहिल्या मोर्चाचं नेतृत्व जयंत पाटील करणार. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुमारे 900 एकर सुपीक शेतजमीन बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या निषेधार्थ येथील राजाराम बापू नाट्यगृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात भाजप वगळता सर्व पक्षांनी हा महामार्ग रद्द करण्याचा एकमुखी ठराव केला. या दडपशाही विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धारही केला. डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले, तालुक्यात मोजणी होऊ देणार नाही. या प्रकल्पाविरोधात सांगलीत तीव्र आंदोलन उभे करू. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, हा प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा नसून केवळ काही लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार आहे. आमदार जयंत पाटील म्हणाले, वाढीव मोबदल्याच्या आमिषाला बळी पडू नका. या रस्त्यामुळे गावे दुभंगतील आणि शेतीचे तुकडे पडतील. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, पूरस्थितीला हे निमंत्रण आहे. नापिकाचा धोका आहे. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, ईश्वरपूर शहरालगतच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. पालिकेचा विरोधाचा ठराव करू. माजी आमदार मानसिंग नाईक व रघुनाथदादा पाटील यांनी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध असताना सुपीक जमीन आणि झाडांची कत्तल करून हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप आहे. अभिजित पाटील व विजय पाटील यांनी महामार्गामुळे पूरस्थिती होण्याचा धोका निर्माण होईल असा मुद्दा मांडला. धनाजी गुरव यांनी ग्रामसभेच्या विरोधाचे ठराव करण्याचे आवाहन केलं. RPIचे सचिन जाधव, आपचे गजानन पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, प्रहारचे दिग्विजय पाटील यांचीही भाषणे झाली. बाळासाहेब पाटील, प्राध्यापक शामराव पाटील, शहाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, ॲडव्होकेट विश्वास पाटील, नेताजी पाटील, छाया पाटील, रणजित पाटील, सुष्मिता जाधव, रुपाली देवराज पाटील आदी उपस्थित होते. स्वागत शामराव पाटील यांनी केलं, तर प्रास्ताविक BG पाटील यांनी मांडले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.